कवा येतात काय माहिती, कवाची गेल्यात बाजार आणायला. मी बी आज सुट्टी घेतली एक तर कामावरून. कशी येणार काय माहिती, काय वाढूची गेल्यात. आले ना. वैशे हा आणला भाऊ बाजार. भया. ताडी ते आले नाही का अजून? नाही ना. हा तुम्ही तर म्हणले आकीन ती लगेच येणार, लगेच निघले तर. हा म्हणली होती ती येऊ राहिले म्हणे, अजून नाही आले का मग? नाही अजून नाही आले. आणि एवढं एवढं सामान आणलं होय तुम्ही? हा ना, काय आता व्हायचं एवढं एवढं म्हणजे एवढ्या काय शेतात? थोडं झालं काय हे? आणि मी म्हणते पैसे हा पैसे काय याचे? कुठून आले पैसे हे आणायला? उधार आणलंय मालकाच्या खात्यावर. हे बरं झालं निदान. अजून काही ना काय आणलंय तुम्ही. हाय अजून आहे सोयाबीन ते ते काय सगळं आहे मग? ना. इतकं झालं येऊ हा ते झालंय. मग पण अहो तुम्ही सर आणलंय ना, आंबे कुठे येतं आंबे काय रे? आता? आंबरस तर महत्वाचा आहे ना. हा आई आई महत्वाचं आहे. मग? मालकाची तर आंबे आहेत, हा मालकाची तून घेऊन येऊ. मालकाचे तर आणता. हा मालकाची तून आणतो. तसे आपले मालक लई चांगले आहेत म्हणायला. हा आणि मग नाही म्हणणार सामान नाही सुमान, कोणत्या हा गोष्टीला. बर मग मी काय करते, स्वयंपाकाला लागते. हा 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 मग तुम्ही तेवढं बघा आखीन ती काय काय कुठपर्यंत आलेत काय कसं. आता माझ्याकडे फोन नाही ना. मालकाच्या याच्यावर फोन लावा. आखीकडं त्यांच्याकडं कुठं फोन येता? नाही का? ती ती तिकडल्या मालकाच्या याच्यावर फोन लावा लागतो. हे स्टँडवर जाऊन पाहू गो मग आले का काय. स्टँडवर कुठं जाता, येते बराबर घरी. मी काय म्हणते, थोडं आंब्याचं बघा. हा आंबे आले तर मालकाचे येतो लगेच. हा मालकाला मी कालच सांगितलं होतं मालकाला, म्हणलं मग आपली पोरगीन जावं येऊ राहिला, म्हणलं मग आम्हाला आंबे लागतील, हा ना. किराणा लागन. हा हा, ते म्हणे बिंदास जाय म्हणे बांट्या आणि सामान घेऊन ये म्हणे किराणा दुकानात. मी पण मालकीन बाईंना काल सांगितलंय, मी आज काय कामाला यायचे नाही म्हणून जावं येणार धोंडा जेवायला. गरिबी हारबीत का व्हायना, आपलं ते कर्तव्य आहे धोंडा करायचं, हाय का नाही? हा हा ते काय आता हाय की नाही? हा म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांसारखं नाही जमायचं, पण गरिबीचं तर जमन ना आपलं. जमन ना त्याला काय हो. मग काय काय त्याला मोठं करायचं, आपण एवढं करायचं हो. हा, मग तेच ना. लय मोठे मोठे सोंग करण्यापेक्षा आपलं जेवढं साधं सुद्धा आहे तेवढं बनवायचं. हा आणि कपड्याला ऑर्डर दिलेली बरं का तिथं, मालकाने फोन लावलाय. हा ते म्हणे साडी आणि पाहुण्याला तुला काय कपडे बिपडे काय घ्यायचे ते घेऊन ये म्हणे, टोप्या कपडे. बर मग एक काम करा, हा. जेवण बिवणं झाले का हा. मग पाहुण्याला तुम्ही डायरेक्ट दुकानातच घेऊन जा, म्हणजे हा, पाहुणा हा. त्याच्या मनाने घेऊन टाकेन. हा 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 आणि जे त्या पाहिजे. आकीला पण आपल्या तिच्या मनाने घेतलं बरं आहे. दिवसात कधी आपण घेतली नाही हो तिला साडी नाही बिडी, घेतली काय बरोबर, नाही आपली घेतलं. परिस्थिती तशी आहे हो. आपण इथं लोकांची इथं कामाला येतो, 6 महिन्याने कामाला तिथं हो. हा ना. मग बर मी काय म्हणते, बोल तुम्ही ना. तेवढं आंब्याचं बघा. आले आकीन तिथं म्हणते स्वयंपाक बी नाही झालेला अजून. बरं येतो घेऊन मग. हा हा मग मी स्वयंपाकाला लागते लगेच. हा लवकर आवर हा, वर्ग वैश्य लगेच लगेच. येतो लगेच. हा हा लवकर यावं. हा येतो आता, ऊन बी आहे मरणाचं. बाई काय गरिबी आमच्यावरच येऊन पडली. अयो अहो थांबा ना. काय थांबा? अहो केवढं ऊन आहे, मला आता नाही चालवत. तुला चालवत नाही मग उचलून घेऊ का तुला? माहिती काय? उचला. उचला. तुला एकटेच ऊन लागतंय काय? मला नाही लागत. नसल लागत म्हणूनच पायी पायी आणलंय मला. पाय पाय आणले, मला काय हाऊस होती का पाय पाय आणायला? मग तुम्हाला म्हणलं होतं चांगलं कोणाकडून तरी पैसे घ्या, म्हणजे पायी पायी चालत यायची वेळ नसते आली. मला काय माहिती तिकीट एवढं जास्त वाढलंय म्हणून. तिकीट वाढलंय आता. जेवढं होतं तिथपर्यंत फाडलं ना, तिथून आलो पाय पाय. आता काय करते? आता तू तर चाललं होतं ना. आईने बोलावलंय दोंड्याचा कार्यक्रम आहे. अहो मग आता धोंड्याचा कार्यक्रम आहे म्हणून बोलवलंय. तुम्हाला माहिती आहे काय, धोंडा काय दरवर्षी येत नाही, 3 वर्षातनं येतोय. बरं आहे मग, चांगला धोंडा बांधला माझ्या गळ्यात. काय काय नाही, त्याच्यामुळे धोंडाचा कार्यक्रम करीत असते काय ना. एवढा मोठा धोंडा सांभाळायचा आणि 3 वर्षांनी त्याची पावती घ्यायची म्हणजे. म्हणजे मी धोंडा. आगे तसं नाही गे, प्रेमाने बोललो. हा. ऊन लागत आहे ना. हम्म. धर पिशी मग डोक्यावर घे, ऊन नाही लागायचं. असं म्हणताय का? हा नाही तर मीच घेतली असते, घे डोक्यावर. हा लागली का सावली? हा लागली. चल मग. चला. हा अवघडे बा, आता काही खरं नाही. मी काय म्हणते, बसायचं का जरा इथं झाडाच्या सावलीत? बसायचं म्हणते. हा बसायला बाटल्या नाही म्हणजे ते बघा, येऊन जाऊन आहे ना त्या गोष्टीवर यायचं नाही. आज चांगलं इथं आमरस खायला आलेलोय आपण, कळलं का? दोंडे खायला आलेलोय. नुसतं आमरसून दोंडेच खायचे होय. मग दुसरं काय पाहिजे तुम्हाला? बघा तिथे गेल्यावर मी माझं मन झाल्यावर. नाही अजिबात तसलं काय आज चालायचं नाही. मी तुम्हाला सांगते, तुमच्या त्या सवयी बदला, नाही तर पुढं पोरं बाळ झाली ना, इतके अवघड दिवस येतील ना आपल्यावर, पर काही सांगता यायचं नाही.
बास 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 किती बोलशील खापराचं तोंड असतं ना फुटलं असतं इतके दिवस. हे बघा घामाच्या ओघळ हा. गळायला लागल्यात पार ओघळ. बसू ना तिथं जरा. आणि मग आता तुला काय सांगू मला घामाच्या वागळ्या कुठं यायला लागल्यात. चल बस. हा, चला उठत बसत पार माझे तर हाल करून टाकले. बघा बरं आता कसं वाटतंय जरा झाडाच्या सावलीत. हा गाडवी लय मोठा घेऊन बसलो गाड्या. पण मी आता- काय म्हणतोय हा तुझ्या आई बापाला झेपण का आपण चाललोय बोलवलं एवढ्या मोठ्या मनाने. नाही तर जायचं आणि ठोकर खाऊन यायचं असं नाही व्हायला पाहिजे. अहो असं काही नाही, आता त्यांनीच बोलवलंय म्हणल्यावर काही ना काही ते आता पाहुणचार करतीलच ना चांगला. खरंच मनापासून बोलवलंय का वर बोलवलंय. आता माझ्या संग तर बोलले नाही, मी तिकडे कामावर होतो हे मळ्यात. बघा, हे तुमचं असंय म्हणजे त्यांनी बोलवलं तरी तिथं तुम्हाला काहीतरी वाटणार, नाही बोलवलं तर म्हणतात तुझे आई बाप बोलवतच नाही कधी. बाबा अगं माझं विचार नसतं, मनातली शंका असते दूर काढावं लागते त्या. हा हं. नाही तर तुझ्या आई बापाला काय बोललं काय लगेच तुला नाकावर असं राग येतं नसं. आता उगाच चाललो तुझ्या आई बापाकडे म्हणून मी तुला काय करीत नाही बघ. नाहीतर काय नाहीतर काय नाही. आता कवर बसणार आहे. जायचं का मग? जायचं का म्हणजे आता पाय मस माय दुखत आहेत. हा तो हे दुखत असते संध्याकाळी दाबून देतो पाय. हो माझे ना हा तसे तुम्ही ना खूप चांगले, त्याच्याचमुळे मला आवडतं बरं का. बस बस लेपरे मोतू जाऊन नको देऊ, लोक बघत आहेत. चल उठ. चला अयो काय हात दे. तुम्ही मला हात देता का? मी देईन. झालं का माझ्या पैसे नागड गेलं आणि सरच शिवणी मेलं. चल बघ द्यावं एकमेक लागणार आहे. चला एकमेकांना आधार देत देत असंच आयुष्य काढायचे अहो आपल्याला. काढायचं ना आयुष्य. हा. घे डोक्यावर पिशी हा, घेते ना. चला राहू पाशी. चल हा चला. अगं चल ग पटापटा. मला आता तर- काय पटापटा पार पाय दुखायला लागले. कुठे चाललेलं आहे गाई गाई हे, गाई गाई हिच आहे बापाकडे. एवढं उन्हात आता काय करता गाडी नाही ना आमच्याकडे. गाडी नाही काय नाही धडबसणी एसटीनी नाही. एसटीने आलतो ना आम्ही. काय ऊन काय घाम आलाय. काही नाही एसटीने चालतो बर का. एसटीने पण, झालं कशाला सांगती आ. मुस्कड पुडक. एसटीने चालतो काय झालं एसटी मध्ये पंक्चर झाली आणि आम्हाला नाही येळ म्हणून जिथं पंक्चर झाली तिथंच गाडी सोडली. ते तिकीट बी तसंच सोडलं आणि निघलो ताडा पायी पायी. अरे ऊन काय लाय लाय करतय ती बाई बघ किती लाल झाली उन्हाने. भाऊ द्या ना आता काय होणारच. थोडी लाल झाली आणि ती काय तिला काय फरक पडतं. तसं आम्ही दररोज उन्हातच काम करतो. हा, हा. सवय आहे अहो आम्हाला काही नाही. हम्म. आमरस खाल चालले काय हा ए, सासूनी आणि सासऱ्याने बोलावले. धोंडे. हा हा धोंड्याचा महिना आहे. तुम्हाला सांगतो तिथे गेलो ना नुसतं खात नसतो अंगठी लाकीट बी करीत असतो. काय म्हणले? काय नाही आपल्याला धोंड्यानं आमरस खायचं ना. हा ते बोललो मी. असं आहे का? मग ते कानात बोलले तुम्ही त्यांच्या? मग ते म्हणले की फक्त तेवढं चांगलं असतं ते मान असतो. असं आहे का? पहिलं नाही काही पाहिलं कुठं काय खिशात बी नाही काही. सासऱ्याकडूनच घ्यायचं. हा तसं चाललं काय काय नाही. बघितलं? अगं काय नाही गे ते घामची ते आलं ते बघितलं ते ना. बर बर बरं येऊ का मी उशीर होतोय. हा, परत झाल्यावर मला जायचं बी आहे ना. मी चाललोय रानात तिकडे. हा आमचे मालक परत ओरडते. माझ्या सासरे तुमची चांगली मैत्री आहे पण हा हा? भेटते ते मला कधी मध्ये भेट. हा चांगली. इमानदार आहेत कामाचे आहेत चांगले. मग आम्ही नाहीत काय? आम्ही बी आता आहेत. तुम्ही आजच भेटलेत. हा आता जावई आता त्यांचा मी येतो. तसं काही नाही, ते पण असे कष्टाळू आहेत, हा. इमानदार आहेत. हम्म. आहेत. कष्टाचे आहेत. कष्ट म्हणजे कंटिन्यू त्यांचं आयुष्य कष्टातच चाललंय. आमचं बी त्याच्यातच चाललंय. हा काय आता? माणुसकीचे पण आहेत. मग आम्ही नाही होय. आहेत ना तुम्ही आहे. मग कारण जाता येता कधी भेटले तर चहा आपल्याला शेव जाऊन नाही देत. हा तेवढं आहे. चालतंय मग येऊ हा. का मी? हा. परत संध्याकाळी निघायचंय. चाल. हा, या मग. झाला आमरस तुमचा तयार तवर झालं येणार येतो मी. नाही या या कशाला आम्ही अहो, चक्कर येऊ द्या मारतो तुमच्या घराकडे चहा पाण्याला जायचं वेळेस. बर बर या. एवढं हा हा मग आम्हाला घेऊन ये वाटलं असतं. हा, त्यांना टाइम जर माहिती. भेटलं तर. त्यांना घर माहिती आहे, त्यांना विचारलं तरी सांगते ना ते. नाही मग आम्हालाच घेऊन येतं. बर बर बघू तुमच्यात किती ऐपत आहे. म्हणजे अहो, तुमच्या माय काय बघितलं तुम्हाला कपडे बिपडे करून वाटा लावतो. हा का हा. मग ते येतच. अहो कशाला नको नको. गप्प ना कपडे बिपडे तसं बी करतो. माझ्याकडे आहे ना एक गाडी आहे हा. हा पडून आहे घरी तुम्हाला घेऊन जा. चालते ना. अहो काय काय तुमची- चालतंय मी काय म्हणताय? हा तिकडे जाऊ दे. पहिलं मग यांच्याकडे जाऊ. अहो, तिकडं वाट बघत असतील आईन ते. ऐ हा. जोडीदाराचा जावं काय माया जावं काय असे हाल नाही बघवत. हे जाताना गाडी घेऊन जा माझ्याकडे. हा बरोबर. येतो आम्ही जाताना. आहे मी घरीच आहे. हा तुम्हाला सांगते, गपना चांगली गाडी देत होते कपडे घेत होते. काय ग तू भिकारी बापाकडे. ओ नीट बोलायचा, माझ्या बापाला भिकारी बोलायचं नाही.
कळलं ना? मग ते चांगले गाडी आणि कपडे करीत होते ना, आधी तिकडे जाऊ मग इकडे जाऊ ना. अहो काही कळतं का नाही तुम्हाला? हा, कसं वाटतं त्यांच्याकडून घ्यायला? ते तोंडाने म्हणले. म्हणून काय आपण लगेच जायचं का? हा गबस तू तुझ्यामुळे तर मागे राहिलो. हा, मग काय देत होता, माझ्यामुळं. नका 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 करते. चांगलं देत होता गाडी आणि कपडे बिपडे घेत होता. चाल. अहो खरंच ना, तुमच्यामुळे ना पार कधी एखाद्या दिवशी ना अशी भांडणं घरी येतील. याच्याकडून हे घ्यायचं, त्याच्याकडून ते घ्यायचं. पण तुझ्यामुळे गाडी कॅन्सल. चल आता. काय नाही जायचं त्याच्याकडं, सांगते तुम्हाला. आलं हो एकदाच. बरं आहे का? बरं जावई बापू अरे हा, कशी आहे? घ्या घ्या भेटून घ्या. या. कशी बरी ना? मी बरी आहे, तू कशी आहे? आई? मी पण बरी आहे. कशी आहे जावई बरी? बरं आहे मी. मला काय झालं तेव्हा ठणठणीत आहे मी. हा ना. काय झालंय लिहून लागलं? हा ना, चालत आलो मग ऊन लागलं. हा ना. आणि तुझा बाप नव्हते आले स्टँडवर न्यायला तुम्हाला? ते नाही, नाही नाही आम्ही मधून आलो. शॉर्टकट आले म्हणजे स्टँडवर नाही आले काय? नाही नाही मधून स्टँड तिकडे राहतं ना, एसटी तिकडे सोडित येत ना. हा तुम्ही कसे आले मग? ते चालत आलो. चालत एवढ्या लांबून कसे आले? ते काय झालं मामी, हा. मला माहितीच नाही तिकीट वाढले ना, पैसे कमी होते आणि ज्या गावापर्यंत तिकीट होतं तिथपर्यंत काढलं आणि तिथून उतरलो. आता मस्त पाठला निघलो होतो आम्ही. जाऊ द्या जावई, गरिबीला जाग लागली नेमकी आपल्या. हा ना. नाही तर काय. बरं बसा ना आतमध्ये. हा बस तू ऊन तसं लय लागत आहे. चला काढा चपला, काढा. माठपीठ घ्यायचं ना मामी आता. आता पाणी घेऊ ना. प्यायला. घेऊ ना जावई घेऊ. हा हा. अयो लागलं गाडी. लागलं. हा, नाही मा खूप जरा मोठं आहे, तुम्ही लय बारीक कर. आता काय दोघांचे तुम्हाला काय लागत आहे तेव्हा. मला किती लागत आहे तेव्हा. हा मला वाटलं ते बापा आले असतील तुला न्यायला. वय अगं नाही आई. हा, तो बाप मामा दिसत नाही. ना ते मला वाटलं तुमच्याकडेच आलेत. बाहेर गेलेत काय? नाही ते मला म्हणले होते जाऊन स्टँडवर बघतो. नाही पण आम्ही बसने आलोच नाही ना. मग त्याच्यामुळे आम्ही आलो मग पायी तुमची पायी. आणि त्यांची हुकाचूक झाली. हा, येते हा. मग येते. मामा नक्की लाकीट नांग ठाणारच झाला स्वयंपाक केला? केला वय. हा स्वयंपाक करून ठेवलाय जावई. मी काय म्हणते, ते जास्त काही रस बीस करायच्या पण त्यात नाही ना नाही पडलं? रस केलाय आणि चपात्या केल्यात मस्त. अगं पण आंबे कुठून आणले? ते बापानी ना तिकडून जाऊ दे कुठून का ना, आपलं काम काय आहे? खायचं आहे का नाही, मालकाचं. तेवढंच अहो पण करायचं. मग मी तेच म्हणत होते, कशाला मालकांच्या एवढं इथून आणले. आंबे? एक तर किती मालकांच्या इथून. हा मालक म्हणले होते कशाला एवढं तुम्हाला म्हणजे? काय लागलं तर मग घेऊन जा. नाही नाही मामी मला सांगा तुम्ही, ही कशाला एवढं करायचं म्हणती? घरून निघताना मला काय नाही आईने बोलवलंय. हा तुम्हाला सासऱ्याने बोलवलंय, चला तिथं आमरस खा, दोंडे खा आणि हे खा आणि ते खा. आता काय म्हणती? जावई कशाला बोलावलं म्हणजे, कशाला बनवलं म्हणजे, उपाशी न्यायचं काय? जावई ऐका ना. अहो तुम्हाला सांगतो, येताना चहा सगळं नाही पेलो आम्ही. एवढी तुमची ओढ लागली, पैसे नव्हती ती गोष्ट वेगळी. अहो ती लेकीची माया असते हो. आता ती बोलणारच मग नाही. तिला उपाशी ठेवा. नाही कस काय उपाशी ठेवन. तिच्यासाठी तेवढा सगळा घाट घातलाय आम्ही. हा तुम्हाला माहिती मला असलं काही जमत नाही. चुकलं बरं का जावई. हम्म. बोलत जाऊ नको ग जावयांना, असं नाही बोलत जायचं. अगं नाही बोलत आई मी काहीच त्यांना. नाही, आता चुकलं. तुला तिच्याकडून माहित काही चुकलं असेल तर माफ करा जावई. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, राहू द्या. चला जाऊ द्या. आता काय आहे, आपलेच दात ना आपलेच होट. हे काय मामा आले? हो शिकाले जावय अख्खे आलो आम्ही आताच. कुठे गेलते? स्टँडवर वाट पाहत होतो त्यांच्यावाली. त्यांना ते म्हणलं की तुमचे मामा आले होते प्यांडावर. अहो आम्ही बसनी नाही आलो, मग आम्ही पायी पायी आलो. मी तरी म्हणलो 2-4 गाड्या गेल्या तुमच्या वाडीच्या तिथल्या. हा बस स्टँडवर म्हणलं हिच्यात तरी असतील, अख्खीन जावई हिच्यात तरी असतील, तिच्यात तरी कोणत्याच गाडीत नव्हते तुम्ही. अहो त्याचं काय बस झालं, बस बस की आता, बस की जरा, बस का अख्ख्या गावाला सांगते का? आता बापाला सांगण्यात कसली आली लाज. बस झालं आई, तुझी मामी सांगन की नंतर काय झालं. जाऊ दे ना काय हा? जावायचा मुडाप करते मग मोकाला. येतं म्हणजे मग हाय ते नाही ते सगळं काढते का माझ्या इथं आल्यावर? यासाठी मला बोलावलं का तू? नाही हो तसं नाही मला. यासाठी घेऊन आली? नाही नाही. जाऊ- मग जाऊ काय दे. मामा तुम्हाला तरी पटलं पाहिजे की नाही? जावई जावं इथं बसला आणि तुम्ही खुशाल तिकडे स्टँडवर बघा हिंडत आहे तिकडे. हो तुम्हाला जाणायला आलो तुम्ही. आम्ही काय लहान पोरं आहेत काय आम्हाला उचलून आणणार होते तुम्ही? अहो, मला असं पटत नाही बरं का. सासूबाईने लय तक तक अहो, तक तक तसं केली. नाही हो जावई, मी म्हणलं नाही का आणि लेक आहे. जोडीदार हा होते. जीव लागतो जाऊ आजो कशी आहे ना, आजो कशी आहे ना. आणि तेवढी एकूण मग? तिकाची आमची मी आहे ना सांभाळायला, दिलं ना माझ्या संग लग्न लावून. तुम्ही आहेत म्हणून तर आम्हाला टेन्शन नाही येत काही. आणि मग मी काय म्हणते हम्म. जेवायला वाढू का? पण मी काय म्हणतो, ओ तुम्ही काहीच म्हणू नका आता, तुमचं ते ना नंतर बघू. जेवायला बसा चला. हा आई
वाढ चल. बसा हा. जेवायला बसा. आबा बस. तिकडे हा, सारखा हा, तुम्ही. मी बसतो खाली हा. जावायला हा. बसू दे. तू अशी चल. हा हा जावई बापूंला बसू दे. हा. काय आलंय आमचं आता जरा बारीकच आहे घर. नाही मी नंतर जेवण त्यालाच अहो, वाढव बस आता मामा माझ्या संग नाही, जेवा जेवा तुम्हीच बसा. बसा बसा आम्ही जेवायला मागून जेवू. हा आम्ही दोघं जण जेवू नाही तुम्ही नाही जेवा बसा ना तुम्ही. नाही, नाही, जेवा, जेवा. जेवा जेवा. कुठे जेवत असते. हा बरं, बरं. जेवा काय झालं का बोला ना का म्हणून का दात खिळे बस नाही नाही जेवा ना जेवा नाही, जेवायला हे काय वाढ- वाढू राहिली ना हा. सासूबाई वाढीत जेवा दिसतंय मला मामा हा जेवा जेवा घ्या, जेवा घ्या. आके हा कर बाई सुरू साधं भुरा, जावई बापू. त्यांना करू द्या ना पहिल्यांदा चालू मग. मला नाही खायचं. आ का आता काय झालंय हो जावई बापू काय हॅलो चांगला स्वयंपाक केला. काय झालंय? आके धर. जेवा एवढा रस केलाय चांगला. मला दिसतंय रस केला चांगला. मग मला कायसाठी बोलावले तुम्ही जेवायला जेवायला धोंडे खायला दोंडी खायला. दोंडे खायला बोलवले हा दोंड्याचा महिना जावायचा मान असतो की नाही हा, मग केलंय ना मग म्हणून एवढंच सगळं. मग आता आमचे दिवस कसे आम्हाला आमचं ते बाकी मला माहित नाही हा माझे सगळे जोडीदार गेले तिकडे सासरवाडीत गेले आणि लाकेट आणि अंगठे घेऊन आलेत मला लाकेट आणि अंगठी भेटल्याशिवाय मी खाणार नाही जावई जावई. तशी परिस्थिती नाही आमची आमच्याकडे 5,000 आम्ही या झोपडीत राहतो तिथं हो. आम्ही लोकांच्या साला माहिती नाही येत कपडे नाही ते बघा आता हेच कसं कसं आणलं हे आमच्या जीवाला माहिती दोघाच्या हो हा मला काय सांगा आता त्याचं मग लय कसं कसं गोळा केलं जावई. हा. तुमच्या पाया पडते वाटलंच तर, पण असं नका करू. मामी ऐका हा. हो मामा तसं काय असून तुम्ही जर लाकेट आणि अंगठीचं मला करीत नसते ना तर ही तुमची पोरगी इथं ठेवा कायमची तुमच्या पैशी अहो लाकेट आणि ते करायची परिस्थिती असते असं आम्ही कोपीत नसतो अहो, राहिलं कपडे नाही लोकांच्या घालायला साला बघा महिन्यात ना. नसतो हा? राहिलं जावई. अहो तुम्ही काय मध्येच काढलंय हे अहो, तुम्हाला एक माहिती आहे ना साडेतीन परिस्थिती घालायला नाही. लागते हो मला. ते मला बाकी माहित नाही नका एवढं माया पैशी नाही तर ठेवा तुमची पोरगी तुमच्या पैशीत जावई ते लाकीटन हे सोनं नाणं सोन्यापेक्षा आमची पोरगी सोन्यावानी तुमच्या ताब्यात दिली आम्ही हो हा ना. लग्न लावून दिलंय हा आमच्या पोरीचं काय उपकार केले लग्न लावून दिले तुमच्या पोरीला सांभाळतोय मी हा काय सांगा आता तुम्ही मला पण माझी जावई. रानात कामाला जाते. खाली आवाजात बोला हो म्हणजे हा आमची पोरगी तुम्हाला दिली हो तुम्ही काडीचं काम करता का कुठं हा काडीचं काम करता का आमच्या पोरीच्या जेव्हा तुम्ही जागा आतापर्यंत माहिती का हा काय दाखवतो म्हणजे मी बी करतो ना कुठं काय लागत काय करीत नाही तुम्ही माहिती का म्हणजे तुम्हाला लागतच नाहीत का काम. मग तसं असं तुम्ही करीत नसेल ना ठेवा मग तिला हा इथे. आमची नाही, पोरगी तर मला ठेवतो खायचं तुम्ही जा डाळा उठा बरं, उठा मी जाई ना उठा जावई उठा आमची उठा पोरगी आम्हाला जड हा. झाली. पोटात नव्हती जड झाली काय ताटात ताटात जड होईल का? नाही नाही आम्हाला नाही पाठवायची. उठा बरं, जावई मी परत यायचो नाही नाही, येऊ नाही, नका अजिबात. नाही, उठा. नाही, तुमच्याकडे निघा. एवढ्या मोठ्या मोठ्या अपेक्षा असतील ना तर आमच्याकडे येऊ पण नका. आमची आमची- पोरगी आम्ही हा. सांभाळू. बघ काय म्हणते रे बघ हा 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 बघा मी उठा. गेलो ना मी गेलो तर परत यायचो ना येऊ नका आमची पोरगी सांभाळायची. सांभाळा मग तुम्ही हा, जा. बघ. हा जा अहो, जा. काय असं करता? सांभाळा तुम्ही. हा हा सांभाळू आम्ही सांभाळ. जावई परत यायचं नाही बरं का मी परत आता सांगतो मी येऊ नका. येऊ नका ना तू राय ग तुला राहायचं ना इथेच राह तू अहो ऐका तर खरं. आईला रागा रागत निघून आलोय घरी गेलो मग भाकर तुकड्याचे वांदे व्हायचे तुकडा नाही भेटायचा मला खायला एक तर ती काम करते म्हणून कस तरी घर चालत आहे मी झाले फुगीरपणा केला ना ते हाय ते मग वाटोळ करून घेईन जाऊ दे मूर्ती घेतो आमरस खाऊन एक तर पाय पाय येऊन ना लय भूक बी लागली आणि पाय दुखलेत जाऊ द्या चला माग आके हा. जाऊ दे, घेत बाई. जावयाला. तू घे खाऊन. घे जेवण. तसं अगं, हे बघ तसंही तू तुझ्या घरी तूच काम करती इथं सुखाने खाय तू. खा. बरं ओ चालतंय. हे घ्या. जेव दे लेकराला हा खाय जेव. दणकून खाय आके. हा. टेन्शन घेऊ नको. तुला काय करता आम्ही सांभाळू जावय जावई आहो तुम्हाला भूक नव्हती. खाऊ दे ना हो. आहो तुम्हाला गाई झालती जायला. काय झालं खूप रागात गेलते. आहो काय म्हणतो? हा गेलते ना तुम्ही जा का गाडी नाही भेटली का? अगं आई हा? गाडी कशी भेटल पैसे तर पाहिजे येतानाच आलोय पायी पायी आता हा? जाताना कशी काय गाडी भेटल. माझ्या लक्षातच नाही राहिलं. हा. काय झालं भूक लागली? हा भूक लागली होती काय जाऊ दे काय बोलला असेल तर नका म्हणून तुम्हाला लाकेटाशिवाय आणि अंगठीशिवाय जेवण जात नव्हतं ना. ना आता जाईन ना हा का? मला वाटलं तुम्ही जरा मी असं बोललं तर राग राग करत्यान बिरत्यान पण एवढी ऐपत नाही आमच्यात. जाऊ दे नको ना मग आता. जाऊ दे तू तुमची पोरगी मला सोन्यासारखी आहे. मला काय गरज आहे सोन्याची होय त्याच्यापेक्षा मी काय म्हणते ऐका ना हम्म.
आपण काय करू, दोघं मिळून कष्ट करू, म्हणजे पुढच्या धोंड्याला आहे ना आपल्याकडे भरपूर काय काय असेल. तसंच करतो मामा. मी एकटी कष्ट करण्यापेक्षा दोघं कष्ट करू. हा ही म्हणते तुमची पोरगी तसं करतो मी, दोघं मिळून कष्ट करू. लय भूक लागली होती जावई आहे ना. मला वाटलं गेले काय ना त्या वाटात. नाही मी कशाला जाईन माझ्या सोन्यासारख्या बायकोला सोडून. तुम्ही खा ना मामा. नाही जेवा जेवा तुम्ही जेवा. नाही तुम्ही पुरायचं नाही मला. नाही नाही भरपूर आहे जेवा तुम्ही बिलकुल केलंय जेवा. भरपूर? हा केलेलं. खा बाई. हा, लय चांगले तसे मामा मामी. माझे मामा मामी. माझे ना. हा खा काय हा मामी. चांगलं झालंय का? हा. लय बरं झालं. मी म्हणतो चपाती टाका. चपात्या द्या. हा मग सगळं टाका वाढलायचं. द्या 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 सगळं दे सगळं दे रे. जावायला का जेवायला घातलं होतं का नाही? नाही उपाशीत होते आज. पाय पाय आलते ना तुम्ही. हम्म. हा. त्याच्यामुळेच त्याच्या मग तुला हा. मग तुला आम्हाला. हा.